तर मुंबईसह उपनगरातील जवळपास 95,000 झाडांची छाटणी पूर्ण झाल्याची माहिती मिळते। झाडं पडून अपघाताची शक्यता टाळण्यासाठी झाडांची छाटणी करण्यात येते। मुंबईतील 1,10,000 झाडांची छाटणी आवश्यक असल्याचे यावेळेला सांगितलं जात आहे। तसंच खासगी शासकीय जागेतील 10,000हून अधिक संस्था सोसायट्यांना झाडं छाटण्यासाठी नोटिसा दिल्याचं देखील यावेळेला सांगण्यात येतं। पावसाळ्यात झाडांमुळे अपघात होऊ नये या पार्श्वभूमीवरती महापालिका दरवर्षी झाडांची छाटणी करत असते आणि त्या अनुषंगाने आता मुंबई महानगरपालिका देखील शहरासह उपनगरामध्ये झाडांची छाटणी करण्याचं काम प्रगतीपथावर असून जवळपास आतापर्यंत 95,000 झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे। सध्या आपण आहोत प्रभादेवी या परिसरामध्ये। या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर झाडांची छाटणी करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी एक सर्वेक्षण केलेलं होतं। त्या अनुषंगाने जे हायवेवर झाडे आहेत, रस्त्यांवर झाडे आहेत, प्रमुख रस्त्यांवर 1,86,000 जवळपास हे झाडं असून यामध्ये 1,10,000 झाडं हे धोकादायक होती। यामुळे अपघात घडू शकत होता। कोणत्याही गाड्यांवरती जेव्हा झाड पडतं त्यामुळे लोकांना इजा होते, मोठा अपघात होतो। त्या अनुषंगाने महानगरपालिकेने या झाडांची छाटणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। झाडांमुळे कुठेतरी अपघात होत असतात, लोकांना इजा पोहोचते। त्या पार्श्वभूमीवरती महापालिकेच्या वतीने या उपाययोजना सुरू आहेत। कॅमेरा पर्सन चरणसह निरुती गणकवार, TV9 मराठी।